आता दिसतंय का त्यांना? हो सर, दिसतंय आता. आता दिसतंय. हो सर. मिलिंद कुलकर्णी, तुमचं माईक ऑफ करा. जेव्हा काही बोलायचं असणार तुम्हाला व्यवस्थित सांगा. ओके, ठीक आहे. आपण प्रेझेंटेशनकडे जाऊ, सुरुवात करू. सगळ्यांचं स्वागत तुलसी इन्स्टिट्यूटमध्ये. पहिला ऑनलाईन लेक्चर आहे आपला आज. आणि सगळ्यांचं वेलकम. डायरेक्टली MSCITच्या सिलेबसकडे जाण्याच्या आधी थोडंसं आपण एक कन्सेप्ट समजून घेऊ. जसं आपण म्हणतो किंवा तुम्हाला मी इन्क्वायरीच्या वेळेस पण सांगितलं असेल की लर्निंग टू अर्निंग, म्हणजे शिकतो कावर आपण, तर आपल्याला पुढे जाऊन काहीतरी त्यातून कमाई करता आली पाहिजे. तर बेसिक कन्सेप्ट आहे स्वतःचा, टू लर्न टू अर्न, म्हणजे शिकायचं कशासाठी, तर कमावण्यासाठी. वेलकम. मी थोडंसं प्रेझेंटेशन पण देतो तुम्हाला आणि सोबत आपण काही गोष्टी शेअर पण करू. तुमचे काही प्रश्न असतील मध्ये तर तुम्ही माईक ऑन करून विचारू शकता, किंवा मी काही प्रश्न विचारले तर ज्यांना उत्तर द्यायची इच्छा असेल ते उत्तर देऊ शकता, किंवा कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता उत्तरांसाठी. ओके, हे समजतंय सगळ्यांना? Welcome all the curious people who believe in lifelong learning and want to find the earning hidden in learning. तर सगळ्या क्युरियस पीपल, म्हणजे जे उत्सुक आहे शिकण्यासाठी, त्या सगळ्यांचं स्वागत. आणि असे व्यक्ती की ज्यांना आपल्याला अर्निंग हिडन इन लर्निंग, तर लर्निंग इज अ वंडरफुल वर्ड. लर्निंग शब्द सगळ्यांना माहिती असेल, तुमच्यासमोर दिसतोय, पण त्याची स्पेलिंग जर आपण व्यवस्थित बघितली तर त्याच्यामध्ये एक आणखी शब्द लपलेला आहे. आणि लर्निंगचा अर्थ म्हणजे काय, शिकणे. बरोबर. वी स्टार्ट लर्निंग राईट फ्रॉम आवर बर्थ, लाईक इटिंग, वॉकिंग, रीडिंग, रायटिंग एक्सेट्रा, अँड द लर्निंग गोज ऑन टिल वी आर अलाइव्ह. म्हणजे आपण शिकायला कधी सुरुवात करतो, तर जेव्हा आपला जन्म होतो तेव्हापासून लगेच आपण काही गोष्टी शिकायला सुरुवात करतो. जसं खाणं, किंवा चालणं, वाचणं, लिहिणं, सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात. राईट. आपल्याला कोण शिकवतं, तर क्युरियोसिटी इज द बेस्ट टीचर. सगळ्यात चांगलं टीचर जर कोणी असेल तर ती आहे क्युरियोसिटी. क्युरियोसिटीचा अर्थ सांगता येईल का कोणाला? माईक ऑन करून सांगू शकता. म्हणजे सगळ्यांनी पार्टिसिपेट करा, ज्यांना पण शक्य आहे त्यांनी माईक ऑन करून, जेव्हा पण तुम्हाला सांगितलं जाईल तेव्हा पुढचा माईक ऑन करा आणि बोला. म्हणजे फक्त रेडिओ ऐकल्यासारखं होईल नाही तर मग. ठीक आहे, त्यापेक्षा तुम्ही पण पार्टिसिपेट करा, म्हणजे जास्त मजा येईल. येस, कोणी आहे का रेडी? क्युरियोसिटीचा अर्थ कोणी सांगू शकता? A strong desire to know. स्ट्रॉंग डिझायर टू नो. राईट, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला काहीतरी गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. जसं आता इमेजमध्ये पण तुम्हाला दिसतंय, त्या मुलाच्या चेहऱ्यावरती एक उत्सुकता आहे की ते बारकाईने कसं दिसतं, तो एक मॅग्निफाईंग ग्लास घेऊन तो बघतोय. ओके, सगळ्यात बेस्ट टीचर क्युरियोसिटी असते. म्हणजे आपल्याकडे क्युरियोसिटी पाहिजे म्हणजे आपण चांगलं शिकू शकतो. लेट्स शेअर आवर क्युरियोसिटी विथ सम बेसिक क्वेश्चन. ओके, आता काही बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे. आणि जास्तीत जास्त जण पार्टिसिपेट करा, म्हणजे मजा पण येईल. वाय वी लर्न, आपण शिकतो कावर? येस, आपण कावर शिकतो? वाय वी लर्न. कोणी आहे का रेडी सांगण्यासाठी? ओके, चला आपण प्रेझेंटेशन मध्ये या गोष्टी बघणारच आहे. आपण पुढे जाऊ. वाय वी लर्न या प्रश्नाकडे थोडंसं आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघू. हॅव अ लुक ॲट द वर्ड लर्निंग. इफ वी सेपरेट द फर्स्ट लेटर एल फ्रॉम इट, देन द रिमेनिंग वर्ड इज अर्निंग. म्हणजे लर्निंग हा जो शब्द आहे, शिकणं, त्याची स्पेलिंग जर आपण बघितली आणि त्यातलं एल जर आपण बाजूला काढलं तर शब्द उरतो अर्निंग. आणि अर्निंग म्हणजे काय, तर कमवणं. विच इज द अल्टिमेट रिझन फॉर लर्निंग. म्हणजे कमवणं हाच एक अंतिम ध्येय असतो काहीतरी शिकण्याचा. ओके, लर्निंग मेक्स अर्निंग इझियर. म्हणजे काय होतं की आपल्याला जर काही कमवायचं असेल तर लर्निंग जर आपण केलेलं असेल तर कमवणं जे आहे ते इझी होतं. अँड जस्ट थिंक, कॅन यू स्टार्ट अर्निंग विदाउट लर्निंग समथिंग. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, काहीच न शिकता तुम्हाला काही कमवता येईल का? नक्कीच नाही कमवता येणार, कारण की आपल्याला काहीतरी शिकावं लागतं, त्याच्यानंतरच आपण कमवू शकतो.
आता आपण हे जे प्रेझेंटेशन आहे पूर्ण हे दोन गोष्टीवर जास्त फोकस आहे याचा, लर्न आणि अर्न. ओके, नाव वी नो द रिझन फॉर लर्निंग. व्हॉट अबाउट अर्निंग? शिकायचं कावर हे आपल्याला समजलं वरच्यावर की काहीतरी कमवावं लागतं म्हणून आपण शिकतो. अर्निंगचं काय? वाय वी अर्न, आपण कावर कमवतो? येस, कोणी सांगत असेल उत्तर तर मोस्ट वेलकम. कावर कमवतो आपण? घरचे सांगतात म्हणून, पैसे कमवायचे असतात म्हणून. Why we earn? ओके, आपण जाऊ पुढे. मेनी टाइम्स अर्निंग जस्ट मीन्स टू गेट सम मनी. बऱ्याच वेळेस आपल्याला अर्निंग म्हटलं की काय वाटतं? होणे. बट वी हॅव टू अर्न. अर्न कमवणे किंवा मिळवणे. अर्न ऑर गेट एव्हरीथिंग वी वॉन्ट बाय लर्निंग हाऊ टू अर्न ऑर गेट दॅट थिंग. म्हणजे आपल्याला ज्या पण गोष्टी मिळवायच्या असतात किंवा कमवायच्या असतात तर पहिले आपल्याला ते शिकून घ्यावं लागतं की त्या गोष्टी आपल्याला कशा मिळतील, आपण ते कसं कमवू शकतो. लेट्स से वी वॉन्ट टू अर्न सम गुड रिलेशनशिप. आणि कमवणं म्हणजे प्रत्येक वेळेस पैसाच नसतो. समजा तुम्हाला असं वाटतं की आपलं एक चांगलं नातं बनलं पाहिजे कोणासोबत. ओके, हाऊ टू बी काइंड, केअरिंग अँड अदर सिमिलर थिंग्स दॅट विल हेल्प अस टू अर्न अ गुड रिलेशनशिप. म्हणजे आपल्याला चांगलं नातं जर बनवायचं असेल कोणासोबत तर आपल्याला ह्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील की त्यांच्यासोबत चांगलं कसं वागायचं, काइंड, केअरिंग ह्या गोष्टी आपण कशा करू शकतो त्यांच्यासोबत. आणि मग त्यातून एक चांगलं रिलेशनशिप कसं आपल्याला मिळवता येईल हे शिकावं लागतं आणि मग आपण ते चांगलं रिलेशनशिप मिळवू शकतो. लेट्स से वी हॅव टू लर्न व्हॉट एव्हर वी नीड टू अर्न. म्हणजे आपल्याला ज्या काही गोष्टी कमवायच्या आहेत त्या सगळं शिकावं लागतं. मे इट बी हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप ऑर एनिथिंग. मग त्याच्यामध्ये काय काय येईल? समजा तुम्हाला तुमची असं वाटतं की तब्येत चांगली पाहिजे, त्यासाठी तुम्ही व्यायाम करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं की पैसे आपल्याकडे पाहिजे, वेल्थ पाहिजे, त्यासाठी पण मग तुम्हाला वेगवेगळ्या स्किल शिकून कसा पैसा मिळवता येईल हे तुम्हाला शिकता यायला पाहिजे. रिलेशनशिप किंवा काहीही जे काही तुम्हाला मिळवायचं असेल त्याच्यासाठी तुम्हाला ते शिकावं लागतं पहिले. ओके, आता ह्या झाल्या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या की शिकायचं कावर तर आपल्याला काहीतरी कमवायचं असतं. ओके, आणि कमवायचं कावर किंवा कसं तर आपल्याला सगळं काही कमवावं लागतं. आणि ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता आपला हा जो इनिशिएटिव्ह आहे टू लर्न टू अर्न विथ अस, याच्यामध्ये आपण आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांनाच लर्निंगचा भाग तर आहेच. समजा तुम्ही MSCIT कोर्समध्ये आपण पण पुढच्या काही लेक्चर्समध्ये बेसिक जे कम्प्युटरचं नॉलेज आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ह्या एक एक करून गोष्टी शिकणारच आहे. पण त्याच्यासोबतच अर्निंगकडे कसं जाता येईल, म्हणजे ज्या गोष्टी आपण शिकतोय त्याच्यातून आपल्याला काही कमवता येईल का ते पण आपण बघणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पहिली स्टेप जी घ्यायची ती काय करायची आहे? टेक युअर फर्स्ट स्टेप टू लर्न टू अर्न विथ अस. म्हणजे तुलसी इन्स्टिट्यूट सोबत ह्या गोष्टी या प्रवासामध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला आपले काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यापैकी बरेचसे जण व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, टेलिग्राम, गुगल या गोष्टींचा वापर करत असणार आहे. ओके, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, फक्त आपण काय करणार आहे, हा व्हिडिओ म्हणजे आता जे लेक्चर आता होते याचा व्हिडिओ आपण ऑनलाईन पण टाकणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंक्स येतील किंवा व्हॉट्सॲपवरती पण तुम्हाला सगळ्या लिंक्स पाठवल्या जातील. तर त्याच्यातून तुम्ही ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती शक्य आहे, बऱ्याच जणांचं फेसबुकवरती अकाउंट नसेल किंवा इंस्टावरती नसेल किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्ही वापरतात त्याच्यावरती तुमचं अकाउंट आहे त्या त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला कनेक्ट व्हायचं आहे. ओके, ही झाली तुमची पहिली स्टेप. आणि हे याच्यासाठी की तुम्हाला जसं तुमचा MSCIT कोर्स हा फक्त 2 महिन्याचा आहे. ओके, पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला काही नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा जे आपलं कन्सेप्ट आहे की टू लर्न टू अर्न, शिक्षण पण तुमचं चालू राहील. इन्स्टिट्यूटकडनं नवीन नवीन गोष्टी त्या ठिकाणी पोस्ट केल्या जातील, त्यातून तुमचं नॉलेज अपडेट राहील. आणि प्लस काही कमवण्याशी संबंधित पण काही गोष्टी जर असतील तर त्या पण त्या ठिकाणी तुम्हाला मिळत जातील. त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त शक्य असेल ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती जॉईन व्हा. ओके, नाव लेट्स गेट डीपर इन लर्निंग कन्सेप्ट. आपण लर्निंग आणि अर्निंग वरच्यावर आपण बघितलं, थोडंसं आणखी डीप आपण त्याच्यावरती विचार करू. सगळेजण रेडी आहे ना? मला थोडासा फीडबॅक पण द्या. सगळेजण रेडी आहे? इथपर्यंत समजतंय सगळ्यांना? येस टाईप करू शकता तुम्ही किंवा माईक चालू करून तेवढ्या पुरतं बोलू शकता. ओके, अंजली केंद्रे. हो सर. ओके, गुड गुड गुड.
चल व्हेरी गुड. हो सर. लेट्स गेट डिपर इन लर्निंग कन्सेप्ट. म्हणजे शिकण्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्याचा थोडंसं आपण अजून बारकाईने विचार करू. त्याच्याशी रिलेटेड काही बेसिक क्वेश्चन्स आहे. लेट्स लर्न आवर थॉट्स ओव्हर दी फंडामेंटल क्वेश्चन्स अबाउट लर्निंग. लर्निंगशी रिलेटेड काही क्वेश्चन्स. व्हेन वी स्टार्ट लर्निंग. आपण आता हे हे क्वेश्चन्स जे आहे सध्या तुमच्या समोर मी ठेवतोय यांचे आन्सर्स आपण पुढे बघणारच आहे, पण तोपर्यंत थोडंसं तुम्ही पण त्याच्यावरती विचार करा की आपण शिकायला सुरुवात कधी करतो. ठीक आहे. पहिला प्रश्न काय? व्हेन वी स्टार्ट लर्निंग. वाय वी स्टार्ट लर्निंग. आपण शिकायला सुरुवात का बरं करतो. ओके. वेअर वी स्टार्ट लर्निंग. आपण शिकायला सुरुवात कुठे करतो. हाऊ वी स्टार्ट लर्निंग. आपण शिकायला सुरुवात कसं करतो. ओके. अँड हाऊ वी कम टू नो वी हॅव लर्न समथिंग. म्हणजे आपल्याला कसं कळतं की आपण काहीतरी शिकलोय. प्रश्न इंटरेस्टिंग वाटले? विचार केलाय कधी अशा गोष्टींवरती? मध्ये मध्ये तुम्ही फीडबॅक पण देत राहा. म्हणजे असं नाही वाटायला पाहिजे की मी एकटाच बोलतोय. तुम्ही ऐकताय की नाही हे मला पण लक्षात यायला पाहिजे. ओके. तर आपण एकेका प्रश्नावरती आता पुढे जाऊ. व्हेन वी स्टार्ट लर्निंग. काय वाटतं तुम्हाला आपण शिकायला सुरुवात कधी करतो? जास्तीत जास्त बोला किंवा फीडबॅक तुमचं कमेंट्स मधून पण येऊ द्या, म्हणजे मजा येईल. येस, कधी शिकायला सुरुवात करतो आपण? तुमचं उत्तर चुकलं की तुम्हाला पनिशमेंट असं काही नाही बरं. तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, आपण बघू. व्हेन वी स्टार्ट लर्निंग. मोस्ट ऑफ अस विल से वी स्टार्ट लर्निंग व्हेन वी जॉईन द स्कूल. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की शाळा जॉईन केली, बालवाडी म्हणा किंवा सॉरी शाळा आपण जॉईन केली की त्या ठिकाणी आपण शिकायला सुरुवात करतो. बट अकॉर्डिंग टू स्टडीज ह्युमन बीइंग स्टार्ट लर्निंग इवन बिफोर देअर बर्थ अँड गोज ऑन लर्निंग थ्रू आउट देअर लाईफ. म्हणजे आपल्या जन्माच्या आधीपासून आपण ऍक्च्युली शिकायला सुरुवात करतो. हे थोडंसं ऐकायला वेगळं वाटलं असेल, पण येस दॅट्स ट्रू की आपण आपला जन्म होण्याच्या आधीपासून शिकायला सुरुवात करतो. ओके. आणि कधीपर्यंत ते चालू असतं? टिल वी आर अलाइव्ह. म्हणजे जोपर्यंत आपण जीवित आहे किंवा जोपर्यंत आपलं लाईफ आहे तोपर्यंत आपण काही ना काही शिकत असतो. यू वुड हॅव हर्ड अबाउट अभिमन्यू फ्रॉम महाभारता who learned to enter the चक्रव्यूह when he was in the womb of his mother. अभिमन्यू बद्दल कोणी कोणी ऐकलंय? अभिमन्यू आणि त्याचा चक्रव्यूहामधला प्रवेश महाभारतातलं ऐकलं असेल, राईट? तर अभिमन्यूला कसं म्हणजे तो अडकला होता मध्ये. त्याला चक्रव्यूहामध्ये जायचं कसं हे माहिती होतं, पण वापस कसं यायचं हे माहित नव्हतं. आणि तो शिकला कुठे हे आता मी तर तुम्हाला महाभारतात नाही शिकवणार आहे, पण तो शिकला कुठे? जेव्हा तो त्याच्या आईच्या गर्भामध्ये होता तेव्हा तो शिकला की चक्रव्यूहामध्ये कसं जायचं. याच्याबद्दल पण तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपण बघू परत एखाद्या वेळेस, पण आपण सध्या पुढे जाऊ. ओके. वाय वी स्टार्ट लर्निंग. आपण शिकायला कधी सुरुवात करतो हे आपण बघितलं. म्हणजे आपला जन्म होण्याच्या आधीपासून आपण शिकायला सुरुवात करतो. कावर करतो? येस, कोणी सांगू शकतं का कावर करतो आपण शिकायला सुरुवात? घरचे सांगतात सगळ्यात महत्वाचं, मागे लागतात, अभ्यास करा अभ्यास करा म्हणून. हा, ओके. प्रश्न आहे, त्याचं उत्तर पण असतं. वेन वी थिंक ऑफ लर्निंग वी से इट इज फॉर गेटिंग अ गुड जॉब. सगळेजण सांगत असतात की चांगला अभ्यास करा, काहीतरी शिका, मोठे व्हा, चांगले पैसे कमवता येतील. हे कारण त्याच्या मागे बऱ्याच वेळेस सांगितलं जातं. पटतंय का हे कारण? पण जर आपण विचार केला, आपण लहानपणापासून शिकायला सुरुवात करतो किंवा आपण जसं म्हटलं की जन्माच्या आधीपासून शिकायला सुरुवात करतो. वी ॲज अ स्मॉल चाइल्ड डोंट हॅव एनी एम रिझन टू लर्न इवन देन वी स्टार्ट लर्निंग. तर जेव्हा आपण लहान असतो, जेव्हा आपल्याला पैसे काय असतं काय नाही ते माहीत नसतं, तेव्हा पण आपण शिकत असतो, बरोबर? मग तेव्हा काय आपल्याला प्रवृत्त करतं शिकण्यासाठी? इट्स द क्युरियोसिटी. जे आपण सुरुवातीला बघितलं, क्युरियोसिटी इज द बेस्ट टीचर, है ना? क्युरियोसिटी आणि दुसरी गोष्ट काय? नेसेसिटी. इट्स द क्युरियोसिटी अँड नेसेसिटी दॅट प्रोवोक अस टू लर्न. आता ह्या दोन्ही बद्दल थोडक्यात सांगतो. क्युरियोसिटी आणि नेसेसिटी. जसं आपण घरामधले छोटं बाळ जर बघितलं
तर त्याला काही माहित नसतं शाळेत जायचं, आपल्याला मोठे होऊन पैसे कमवायचे, पण तरी तो शिकत असतो. आणि सुरुवातीला काय शिकतो तो? तर चालणं शिकतो, बोलणं शिकतो. त्याला कोणी बळजबरी म्हणत नाही, "अरे बोलायला शिक आता." असं कोणी त्याला करत नाही, किंवा आता चालायला शिक, तू मोठा झाला. तो आपोआप शिकतो तो. ठीक आहे. का बरं? कारण की त्याच्याकडे उत्सुकता असते आणि त्याची गरज पण असते. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता, नेसेसिटी म्हणजे गरज. त्याची गरज आणि क्युरिओसिटी आपण लक्षात घेऊ. छोटं बाळ जेव्हा असतं, त्याला आजूबाजूला सगळंच नवीन असतं. ठीक आहे. त्याला लाल रंगाचं काहीतरी चमकदार वस्तू काहीतरी दिसत असते आजूबाजूला. आणि मग त्याच्या मनामध्ये असतं की हे काय आहे नेमकं, हे चमकतंय, किंवा हे जर आपण तोंडात टाकलं, तुम्ही बघितलं असेल लहान मुलं काही पण घेतलं की तोंडात टाकायचा प्रयत्न करतात. म्हणजे ते खाण्याचं टेस्ट कशी असेल काय, जास्तीत जास्त त्यांना जाणून घ्यायचं असतं. ओके. तर हे झालं क्युरिओसिटी. त्यांना सगळंच नवीन असतं, हे काय, ते काय, ते कसं. आणि नेसेसिटी काय असते, समजा ती गोष्ट, समजा एक चमकणारा बॉल किंवा असं काहीतरी थोडंसं लांब अंतरावरती आहे. आता त्याला क्युरिओसिटी आहे, त्याच्याकडे उत्सुकता आहे की तिथपर्यंत जायचं, ते काय ते बघायचं, त्याला हात लावून बघायचं आपल्याला. मग गरज पण आहे, आता तिथे कसं जाता येईल. मग त्याच्यामुळे तो काय करतो, हळूहळू हातपाय जसं जमेल तसं तो प्रयत्न करतो तिथपर्यंत पोहोचण्याचा. ओके. अ चाइल्ड लर्न्स टू वॉक सो दॅट ही कॅन एक्सप्लोर हिज सराउंडिंग, म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे जग त्याला दिसतंय तो त्याला पडताळून पाहू शकतो. ओके. अँड कॅन ग्रॅब द ऑब्जेक्ट ही वॉन्ट, आणि जे त्याला वाटलं त्याला तो हात लावू शकतो. त्याच्यासाठी तेवढंच खूप होतं. त्यांनी कशा एखाद्या गोष्टीला त्याला जे वाटते त्याला जाऊन हात लावला की तो खुश होऊन जातो, त्याला सगळं मिळून जातं. ओके. तर ह्या दोन गोष्टी आहेत. आपण शिकतो कावर मग? वाय वी स्टार्ट लर्निंग? क्युरिओसिटी, आणि दुसरी गोष्ट नेसेसिटी, गरज असते. वेअर वी स्टार्ट लर्निंग, आता आपण शिकायला सुरुवात कुठे करतो? येस. थोडंसं तुम्ही पण बोला मध्ये मध्ये, म्हणजे मजा पण येईल आणि इंटरेस्टिंग वाटेल. सगळ्यांना समजतंय मी काय बोलतोय ते? अर्थ निघतोय तुमच्या डोक्यात त्याचा? येस सर. हो सर, समजतंय. व्हेरी गुड. हो सर, समजतंय. ओके ओके, गुड गुड, छान. वेअर वी स्टार्ट लर्निंग, आपण शिकायला सुरुवात कुठे करतो? येस, याचं उत्तर देता येईल? ट्राय करा. In school, स्कूल. ओके. अजून काही? व्हेरी गुड. शाळेमधून. शाळेतून. राईट राईट. शाबाश. म्हणजे बोलायचा प्रयत्न करताय त्यासाठी शाबाश. हां, उत्तर पण बरोबरच आहे. उत्तर कोणाचं चूक नाही आहे याच्यामध्ये. शाळेतून आपण शिकायला सुरुवात करतो, किंवा शाळेत शिकायला सुरुवात करतो. आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघू आपण. सगळ्यांनाच तेच वाटतं की शाळेत आपण शिकायला सुरुवात करतो. बट द फर्स्ट प्लेस वेअर वी स्टार्ट लर्निंग इज आवर इमिडिएट सराउंडिंग. शिक्षण म्हणजे आपण सगळ्यांनी विचार असा करून ठेवलाय की शाळेत गेलं की शिक्षण आहे, किंवा मग ट्युशन्स, क्लासेस, इथेच फक्त शिकतो. शिक्षण थोडंसं वेगळं आहे, आणि लर्निंगचा जर विचार केला तर थोडंसं वेगळं आहे. ओके. आणि ॲक्च्युअल आपण शिकायला सुरुवात कुठे करतो, तर आपलं जे इमिडिएट सराउंडिंग आहे, म्हणजे काय, आपलं सगळ्यात पहिले तर आपलं घर, आपले आईवडील. आपण जेव्हा लहान असतो तर आपले आईवडील कसे बोलतात, एक छोटा मुलगा मराठी कावर बोलतो, किंवा ज्याची त्याची मातृभाषा आपण म्हणतो. एक एखादा मूल जर हिंदी घरामध्ये जन्माला आला असेल, म्हणजे हिंदी बोलणारे त्याचे पॅरेंट्स असतील, तर त्याला शिकवावं नाही लागत, तो आपोआप हिंदी बोलतो. ठीक आहे. किंवा एखादा मराठी घरातला मुलगा असेल तर तो आपोआप मराठी बोलतो. कावर? तिथं तो शिकतो. म्हणजे शिकणं ॲक्च्युअल सुरुवात कुठून होतं मग? इमिडिएट सराउंडिंग. इमिडिएट सराउंडिंग लक्षात आलं ना? आवर इमिडिएट सराउंडिंग्स अँड एन्व्हायरमेंट हॅव अ लॉट ऑफ इम्पॅक्ट ऑन आवर लर्निंग. म्हणजे आपलं जे सराउंडिंग आहे, जे आपल्या आजूबाजूचं वातावरण आहे, त्याचा आपल्या शिक्षणावरती खूप मोठा परिणाम फरक होत असतो. Yet learning is not limited to any place, environment or situation, because मग बऱ्याच जणांना असं वाटतं की मला खूप शिकायची इच्छा होती, पण मग घरातली परिस्थितीच तशी नव्हती, किंवा वेळच नाही मिळाला, किंवा मग परिस्थिती, जागा, म्हणजे पाहिजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं आपल्याला, है ना? या गोष्टींचा आपण विचार करतो आणि शिकणं राहून गेलं. बट इफ यू थिंक इट इट ॲक्च्युअली हॅपन्स इन ब्रेन. कारण की बिकॉज इट इज आवर ब्रेन वेअर ऑल द लर्निंग ॲक्च्युअली हॅपन. तर प्रत्यक्षात जे आपलं शिकणं होतं, शाळेत जातो आपण, ठीक आहे, पण शिकणं बारकाईने जर विचार केला तर प्रत्येकाच्या स्वतःच्या ब्रेनमध्ये, त्याच्या त्याच्या मेंदूमध्ये तो शिकत असतो. राईट? ओके.
So never wait for these things to be in or against your favor. म्हणजे काय तर तुमच्या ह्या ज्या गोष्टी आहेत जसं की प्लेस म्हणजे तुम्ही कुठे राहता तर तुमच्या आजूबाजूला काय आहे तुमच्या घरातली परिस्थिती कशी आहे या गोष्टींचा तुमच्या शिक्षणावरती किंवा तुमच्या लर्निंगवरती फरक नाही पडू दिला पाहिजे कारण की तुम्ही जर तुमच्या ब्रेनला व्यवस्थित ट्रेन केलं तर तुमच्या आजूबाजूला काही जरी होत असेल कशी जरी परिस्थिती असेल तर तुम्ही चांगलं शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकता आपण बरेचसे उदाहरणं बघतो पेपरमध्ये येतं मग रिक्षावाल्याचा मुलगा IPS ची परीक्षा पास झाला किंवा IPS झाला किंवा अब्दुल कलाम सारखे मोठे व्यक्ती ZP शाळेतून शिकून राष्ट्रपतीपर्यंत या पदापर्यंत पोहोचले है ना त्यांनी जर विचार केला असता आपलं काय हे शाळा अशीच आहे तिथे काही शिकवलं जात नाही तसं नसतं ऍक्च्युअल लर्निंग कुठं होतं हे लक्षात ठेवा कुठे होतं ऍक्च्युअल लर्निंग येस वेअर वी स्टार्ट लर्निंग इन आवर ब्रेन ओके हाऊ वी स्टार्ट लर्निंग आता आपण शिकायला सुरुवात कशी करतो है ना हाऊ वी स्टार्ट लर्निंग काय वाटतं तुम्हाला येस बोलायचा प्रयत्न करा हाऊ वी स्टार्ट लर्निंग ओके आपण बघू ॲट द बिगिनिंग ऑफ आवर लर्निंग म्हणजे कसं शिकायचं याचे काही ठराविक स्टेप्स नाही देर आर नो पर्टिक्युलर स्टेप्स टू बी फॉलोड टू स्टार्ट आवर लर्निंग ॲज वी फाइंड इन आवर एज्युकेशन सिस्टम म्हणजे शिक्षण यंत्रणा जी आहे सध्याची ज्याच्यामध्ये आपण असा विचार सुरुवात कसं करायचं तर बाबा पहिले त्याला बालवाडीत टाका मग तो हळूहळू पहिली दुसरी करत पुढे जाईल हे झालं एज्युकेशन सिस्टमचं शिक्षण पण प्रत्यक्षात जर आपण विचार केला तर तसे काही स्टेप्स नाही आहे ओके की कसं शिकायचं हाऊ वी स्टार्ट लर्निंग द इझिएस्ट अँड प्रॉपर वे वी स्टार्टेड लर्निंग इज बाय ट्राईंग अँड प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटिंग आवर नॉलेज सगळ्यात सोपी आणि योग्य पद्धत जी आहे शिकण्याची ती म्हणजे काय तर ज्या काही तुम्हाला गोष्टी शिकायच्या आहेत त्या काय करायच्या ट्राय म्हणजे करून बघायच्या है ना आणि एकदा करून बघितलं की आपल्याला काहीतरी कळतं त्यातून काहीतरी आपण शिकतो आणि मग त्यातून आपलं नॉलेज वाढतं आणि प्रॅक्टिकली म्हणजे प्रत्यक्षात ते नॉलेज इम्प्लिमेंट करून बघायचं जसं लहान मुलाचं उदाहरण जर आपण बघितलं तर तो चालणं कसं शिकतो त्याला कोणी असं सांगत नाही की आता तू इतक्या महिन्याचा झालाय आता तू काय कर दोन्ही गुडघ्यावर आणि हातावरती रांगायचा प्रयत्न कर किंवा मग आता तू अजून थोडा मोठा झालाय डावा पाय पहिले टाकायचा उजवा नंतर टाकायचा किंवा असं त्यांना काही स्टेप्स नसतात कसं शिकवायचं किंवा कसं आपण शिकायचं ओके त्याच्यामुळे काय होतं जर आपण बघितलं लहान मुलं प्रत्येकाची चालण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणजे मोठं झाल्यावर तर सगळे सारखेच चालतात पण मग शिकताना कोणी काही खूप दिवस गुडघ्यांवरच रांगतं किंवा कोणी जमत नाही ते हातावर आणि पायांच्या पंजांवरती चालतं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने चालायला शिकतात तसे काही स्टेप्स नसतात आता पुढचा प्रश्न आहे हाऊ वी कम टू नो वी हॅव लर्न समथिंग म्हणजे आपल्याला कसं कळतं की आपण काहीतरी शिकलोय येस कोणी सांगेल का ट्राय करा चुकलं तर पनिशमेंट नाहीये मी पहिले सांगितलं कदाचित प्राइज मिळू शकतं बरं येस ट्राय करा दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे कसं तुम्ही जर ट्राय केलं बोलण्याचा प्रयत्न केला एक तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल की नाही आपण बोललो बऱ्याच जणांना असं पण वाटत असेल की हां बोलू की नको तर जर वाटत असेल की असं असा प्रश्न जर आला असेल की बोलू की नको तर नक्कीच बोला ठीक आहे ओके आपण पुढे जाऊ आपल्याला कसं कळतं की आपण एखादी गोष्ट शिकलोय सर्टिफिकेट सांगतं का किंवा एक्झाम दिल्याच्या नंतर एक्झामचा जर आपण विचार केला एक्झाम काय असतं आपण अभ्यास करतो खूप मोठ्या सिलेबसचा त्यातले ठराविक काही प्रश्न आलेले असतात तिथे ओके आणि ते तेवढे प्रश्न जर आपल्याला वेळेवर आठवले नाही तरी काय होतं एक्झामचं रिझल्ट काय होतं फेल आपल्याला ते माहिती असतं पण वेळेवर आठवलं नाही तेवढंच प्रॉब्लेम होऊन जातो म्हणजे त्याच्यातून आपल्याला येतं की नाही हे कळतं का एक्झाम कशाची होते मग तुम्हाला आठवतं की नाही याची एक्झाम होऊन जाते ऍक्च्युअल एक्झाम कशाची असली पाहिजे असली तर तुम्हाला येतं की नाही ओके
तर इट इज नॉट अन एक्झाम और सर्टिफिकेट दॅट कन्फर्म्स ऑर लर्निंग. सर्टिफिकेट आहे किंवा तुम्ही एक्झाम पास झाले म्हणून तुम्हाला येतं असं नाही. एक्झाम्पल आपण सायकलचं जर घेतलं, we can say that we have learned to ride a bicycle only when we try to ride it and can ride it without losing our balance. सायकल चालवणं शिकलोय हे आपण कधी म्हणू शकतो? कधी म्हणू शकतो आपण? जर प्रत्यक्षात तुम्ही सायकल चालवता येत असेल. ओके, तुम्ही सायकल चालवायला ट्राय करताय आणि 1 किलोमीटर तुम्ही सायकलवरनं न पडता प्रवास करू शकता. म्हणजे तेव्हा तुम्ही म्हणू शकता की सायकल मला चालवता येते. किंवा तुम्ही फक्त एक सायकल शिकायची म्हणून खूप एक पुस्तक घेऊन आले ज्याच्यामध्ये सगळं डिटेल डिक्शनरी एवढं पुस्तक आहे की सायकलचं ब्रेक कधी वापरायचं, चढ आला तर सायकलवर उभं राहून पेडल मारता येतं किंवा मग असं पूर्ण एक चॅप्टर वाईज सगळं पुस्तक आहे दिलेलं. ओके, ते तुम्ही रोजच्या रोज वाचताय, पाठ करताय, त्याच्याने सायकल चालवता येईल का? नक्कीच नाही चालवता येणार. सायकल चालवण्यासाठी पुस्तक नाही जरी वाचलं तरी तुम्ही सायकल चालवू शकता. कसं? ट्राय करावं लागेल. सायकल पाहिजे आणि तुम्ही ट्राय केली की असं पेडल मारलं तर असं होतं. म्हणजे आपण करता करता जे शिकतो ते जास्त लक्षात राहतं. आणि एकदा सायकल चालवणं शिकलो आपण की ते विसरतो का आपण कधी? नाही विसरत. ओके, म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकलोय हे कधी म्हणता येईल? ऑल्सो ऑर लर्निंग शुड मेक अस कॉन्फिडेंट अबाउट अर्निंग टू से वी हॅव लर्नड इट. आता सायकल चालवणं शिकलो आपण, त्याचंच उदाहरण आपण घेऊ. जसं या वाक्यामध्ये आपण बघितलं की आपण एखादी गोष्ट शिकलोय हे कधी म्हणता येईल? ठीक आहे, पहिली गोष्ट की ते आपल्याला करता येते, सायकल चालवता येते म्हणजे आपण शिकलो. पण आपण अर्निंगचा जर विचार केला, जे काही आपण शिकलोय त्याच्यातून आपल्याला कमवता येतं का? तर आपण म्हणू शकतो की हां, मी ते शिकलोय आणि त्यातून मी कमवता येतो. आता एक्झाम्पल सायकलचं जर आपण बघितलं, सायकल चालवणं जे आहे, सायकल चालवता येत असेल तर तुम्ही पैसे कमवू शकता का? कोणी सांगू शकतं का? सायकल चालवता येते म्हणून मी पैसे कमवू शकतो, असं काही आहे का? येस, विचार करा आणि सांगा. मी सुरुवातपासून बोलतोय, सांगायचा प्रयत्न करा. येस, सायकल चालवता येते आणि तुम्ही कमवू शकता फक्त सायकल चालवता येते म्हणून. कसं? तुम्ही काय करू शकता? काही कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेऊ शकता. ओके, त्यातून तुम्हाला प्राईज मिळू शकतं. ही एक कन्सेप्ट झाली. किंवा तुम्ही चांगले ट्रेन झाले सायकल चालवण्यामध्ये, सायकलिस्ट आपण त्याला म्हणतो, जे सायकल चालवतो त्याला सायकलिस्ट म्हणतो आपण. स्पोर्ट्सचा एक प्रकार आहे. जर तुम्ही चांगले ट्रेन झाले तर तुम्ही दुसऱ्यांना शिकवू शकता सायकल चालवणं. सायकल चालवणं म्हणजे ठीक आहे, तुम्ही शाळेपर्यंत जाणं सायकलवरती ते नाही म्हणत तुम्ही. ठीक आहे, त्याचा फायदा तेवढाच आहे की तुम्हाला शाळेपर्यंत जाता येते, त्याच्यातून तुमचे पैसे वाचताय, थोडीफार कमाई त्यांनी पण होईल. पण जर जास्त कमाई करायचं असेल तर मग सायकल चालवण्याची जी तुमची स्किल आहे ती अजून एक्सपर्ट लेवलला न्यावी लागते. ओके, तसं लक्षात आलं आहे. आपण पुढे जाऊ. नाव लेट्स गेट डीपर ऑन अर्निंग कन्सेप्ट. शिकायचं कसं, कावर, कुठे सुरुवात करतो हे आपण सगळं बघितलं 5 प्रश्न. आता आपण थोडंसं विचार करू की अर्निंग म्हणजे कमवणं या विषयावरती आपण थोडंसं डीप विचार करू. लेट्स रन आवर थॉट्स ओव्हर दी फंडामेंटल क्वेश्चन्स अबाउट अर्निंग. परत प्रश्न तेच आहे. आता यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करा. वाय वी स्टार्ट अर्निंग, म्हणजे आपण कमवायला सुरुवात कधी करतो? वेन. वाय वी स्टार्ट अर्निंग, कावर करतो आपण, कावर कमवतो आपण, वेअर, कुठे आपण कमवतो. ओके, हाऊ वी स्टार्ट अर्निंग, आपण कमवायला सुरुवात कशी करतो. हाऊ वी कम टू नो वी हॅव अर्न समथिंग, आपल्याला कसं कळतं की आपण काहीतरी कमवलंय. ओके, हे 5 प्रश्न आहेत. आपण एक एक करून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. तुमच्याकडे पण काही उत्तर असतील तर नक्कीच मला सांगा. पहिला प्रश्न आहे, वेन वी स्टार्ट अर्निंग, काय वाटतं तुम्हाला, आपण कमवायला सुरुवात कधी करतो? येस, एनीवन? ओके, बऱ्याचशा जणांना असं वाटतं, मोस्ट ऑफ अस विल से वी स्टार्ट अर्निंग वेन वी गेट अ जॉब or start a business.
or anyhow start receiving some money. म्हणजे कोणत्याही प्रकारे जेव्हा आपल्याला पैसे मिळायला लागतात, मग ते आपल्याला जॉब मिळाला असेल किंवा आपण बिझनेस सुरू केला असेल, ओके, पैसा आपल्याला मिळायला लागला म्हणजे आपण कमवायला सुरुवात केली असं आपण म्हणतो. ओके, बट लेट्स मेक इट क्लिअर दॅट मनी इज नॉट द ओनली फॉर्म ऑफ अर्निंग. पण फक्त पैसाच आपण कमवतो का? पैशाच्या व्यतिरिक्त काय काय कमवू शकतो आपण? हे हे प्रश्न सोपा आहे, सांगा बरं. पैशाच्या व्यतिरिक्त काय काय कमवू शकतो आपण? Respect. रिस्पेक्ट कमवतो. ओके, गुड. अजून नॉलेज. विकास सूर यांचं म्हणणं आहे बाय बिईंग अन एक्सपर्ट इन अ स्किल. ओके, नॉलेज कमवतो आपण. ओके, म्हणजे फक्त पैसाच आपण कमवतो असं नाही. जसं यांनी सांगितलं रिस्पेक्ट कमवतो आपण. बरेच जण म्हणतात नाव कमवलं, है ना. रिस्पेक्टच्याच प्रकारे नाव कमवलं आपण, नातेवाईक कमवले. बरेचसे जण म्हणतात की त्यांच्या नातेवाईकांचा खूप चांगला संपर्क आहे, नातेवाईक कमवतो आपण. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण कमवतो. तब्येत कमवणं, जे काय आपण सुरुवातीला जसं बघितलं की आपल्याला जे काही मिळवायचं असेल, कमवणं किंवा मिळवणं, जे काही मिळवायचं असेल ते सगळं याच्यामध्ये येईल. वी हॅव टू अर्न मेनी थिंग्स सच एज गुड हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, फ्रेंडशिप अँड मेनी मोर. हे सगळ्या गोष्टी आपल्याला कमवाव्या लागतात. Let's make it clear that we start earning right from the time we start our learning. आपण कमवायला सुरुवात कधी करतो? जसं आपण इथे हा प्रश्न आहे, तर जेव्हा पण आपण शिकायला सुरुवात करतो. जसं आत्ता तुम्ही शिकायला सुरुवात केली किंवा आपण हे प्रेझेंटेशन सुरू केलं, तर लगेच तुम्ही काही गोष्टी कमवल्या पण असतील. आले का कोणाच्या खिशात पैसे आले का? ठीक आहे. काय कमवलं असेल बरं तुम्ही आता? काहीतरी कमवलं असेल, काहीतरी मिळालं असेल तुम्हाला. कमवणं म्हणजे मिळवणं. ओके, थोडंफार नॉलेज मिळालं तुम्हाला जे याच्या आधी माहीत नव्हतं. यू गॉट इट राईट. हो सर. द फर्स्ट, येस, व्हेरी गुड, थँक्यू. यू गॉट इट राईट. द फर्स्ट थिंग वी अर्न इज द नॉलेज वेन वी स्टार्ट आवर लर्निंग. म्हणजे शिकायला सुरुवात केलं की सगळ्यात पहिली कमाई काय असते आपली? तर आपलं जे नॉलेज आहे ते. ओके, आपण पुढे जाऊ. वाय वी स्टार्ट अर्निंग. आपण शिकायला सुरुवात, कमवायला सुरुवात कावर करतो? कावर कमवायचं असतं? आता इमेज आपण घेतली तिथे, त्याच्यावरनं पण लक्षात आलं असेल. कमाई जर आपल्याकडे पैसे असतील तर आपले कपडे, बुटं वगैरे व्यवस्थित असतात. ओके, हा फरक पडतो. ठीक आहे, आपण त्याला थोडंसं समजून घेऊ अजून. वाय वी स्टार्ट अर्निंग. अर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन ॲज इट हेल्प्स अस टू फुलफिल आवर नीड्स अँड मेक अस सॅटिस्फाईड. म्हणजे काय? ते सगळ्यांनाच गरजेचं आहे, कमवावं लागतं. तुम्ही जर नाही कमवलं तर तुमचे काय हाल होतात, किंवा आपल्या आजूबाजूला पण आपण बऱ्याचशा गोष्टी बघतो. पण बेसिक जर आपण विचार केला तर आपल्या ज्या गरजा असतात, गरजा काय असतात? खायला लागतं, कपडे घालायला लागतात, राहायला घर लागतं. ह्या ज्या बेसिक गरजा आहेत, नीड्स आपण त्यांना म्हणतो, ते आपल्या फुलफिल झाल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला 3 टाइम जेवायला मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आपण नीड्स म्हणतो. त्यासाठी आपल्याला पैसा लागतो, त्यासाठी आपल्याला कमवावं लागतं. आणि दुसरं एक आहे की सॅटिस्फाईड. आपल्याकडे सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? समाधान. म्हणजे आपल्या गरजा भागतायत, पण त्याच्यासोबतच आपण समाधानी पण असलं पाहिजे. नाहीतर मग किती जरी पैसा असला आणि सॅटिस्फॅक्शन नसलं, बऱ्याच वेळेस तुम्ही बघितलं असेल की एखादा व्यक्ती असतो, ऐकलं पण असेल, बघितलं असेल की तो कारमध्ये फिरतो, त्याला 1-1.5 लाख पगार असतो, पण त्याला रात्रीची झोपच येत नाही. त्याचा सॅटिस्फाईड नसतो, समाधानी नसतो तो. ओके, तर ह्या 2 गोष्टींचा जर आपण विचार केला तर कमवणं आपल्याला गरजेचं असतं. एक तर आपल्या गरजा भागवण्यासाठी आणि थोडंसं आपल्याला समाधानी वाटलं पाहिजे. वी नो इन दिस वर्ल्ड व्हॉट एव्हर वी वॉन्ट टू गेट कम्स टू द प्राईस. आपल्याला या जगामध्ये काही जरी मिळवायचं असेल, पाहिजे असेल, तर त्याची किंमत असते. ओके, जे काय असेल ते. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की पैशाने सगळं नाही मिळत. ठीक आहे, पैशाने नाही मिळत सगळं, पण काहीतरी किंमत वेगळ्या पद्धतीची असेल ती द्यावी लागते. जसं उदाहरण, चांगला मित्र मिळवायचा असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी पहिले त्याला द्यावं लागतं. म्हणजे काय? त्याची वेळेवर मदत करणं किंवा त्याची चांगलं बोलणं. हे जर आपण करत असलो तर आपल्या आजूबाजूला चांगले मित्र बनतात. ओके,
आणि ही किंमत जी आहे ती प्रत्यक्षात आपल्याला पहिले द्यावी लागते. सिंपलचं एक्झाम्पल, तुम्हाला बाजारातून भाजीपाला घेऊन यायचा आहे. ओके, पहिले पैसे द्यावे लागतात, मग तुम्हाला भाजीपाला दिला जातो. ओके, तर हे आपण बघितलं. कोणतीही गोष्ट मिळवायची असेल आपल्याला तर त्याची प्राइस असते आणि ती प्राइस आपल्याला पहिले द्यावं लागतं. प्राइस ऑफ इट्स ओन विच वी हॅव टू पे ॲट फर्स्ट. टू अर्न द मनी वी मस्ट अर्न सम नॉलेज. आता पैसा हा पण मिळवावा लागतो, म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला पैसा कमवायचा आहे, मिळवायचा आहे, म्हणजे त्याच्यासाठी पण काहीतरी आपल्याला द्यावं लागेल. ओके, तर आपले एफर्ट्स असतात, आपण मेहनत घेतो, ते आपण देतो त्यावेळेस. आपली इच्छा नसते तरी पण आपण अभ्यास करतो किंवा ह्या मेहनत घेतो आपण. ओके, आणि त्याच्या बदल्यात मग आपल्याला पुढे जाऊन पैसे मिळू शकतात. टू अर्न द मनी वी मस्ट अर्न सम नॉलेज दॅट कॅन बी यूज टू हेल्प आवर सोसायटी वेअर वी लिव्ह. ओके, म्हणजे आपल्याला काहीतरी नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे, जे की आपल्या सोसायटी म्हणजे काय, समाज ज्याला आपण म्हणतो, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आपल्या नॉलेजचा. ओके, वेअर वी स्टार्ट अर्निंग, आपण कमवायला सुरुवात कुठे करतो? काय वाटतं, झाडांवरती पैसे लागतात का? बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, आई वडील खास करून सांगतात, इतका खर्च करतो का, असं करतो का, पैसे काय झाडावर लागतात का? मग कुठे लागतात, कुठे आपण कमवतो? ओके, विचार केलाय कधी? चला आपण बघू. वी कॅन अर्न एनिवेअर इन द वर्ल्ड वेअर वी कॅन वर्क फॉर और हेल्प अदर्स टू सॉल्व देअर प्रॉब्लेम. म्हणजे काय, आपण या जगामध्ये कुठेही कमवू शकतो, कुठेही. ओके, फक्त काय असलं पाहिजे की त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यांची मदत करता आली पाहिजे किंवा त्यांचे काही प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. ओके, किंवा आपल्याला त्यांना काहीतरी त्यांच्या उपयोगाची वस्तू आपण त्यांना देऊ शकलो पाहिजे. मग ती जागा कोणतीही असू शकते. प्लेसेस वेअर वी कॅन स्टार्ट अर्निंग कॅन बी अन ऑफिस. आपण एखाद्या ऑफिसमध्ये बसून करू शकतो. मार्केट प्लेस म्हणजे बाजार असेल, एखादा शेअर मार्केट असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण कमवू शकतो. फक्त अट काय, की त्या ठिकाणी आपल्याला दुसऱ्यांची काहीतरी मदत करता येईल किंवा दुसऱ्यांचे काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील किंवा त्यांना काहीतरी त्यांच्या उपयोगाची वस्तू देता येईल, त्याच्या बदल्यातच आपण कमवू शकतो. आणि आजकाल नावडेज वी कॅन इवन वर्क ऑनलाईन फ्रॉम आवर होम टू अर्न. म्हणजे आजकाल आपण आपल्या घरून मोबाईलवरनं, इंटरनेटवरनं, कम्प्युटरचा वापर करून सुद्धा कमवू शकतो. ओके, कुठून कमवता येईल याचं उत्तर मिळालं सगळ्यांना. आता कसं, हाऊ वी स्टार्ट अर्निंग, कुठे कुठे करू शकतो आपण हे बघितलं. कसं, तर सिंपल लॉजिक आहे त्याचं पण. आफ्टर वी हॅव लर्न सम स्किल्स, म्हणजे जेव्हा तुमच्याकडे थोडंसं नॉलेज आहे किंवा तुमच्याकडे काही स्किल्स आहे. स्किल्स समजतं का सगळ्यांना? स्किल्स म्हणजे काय सांगतील का? येस, ट्राय टू टेल अबाउट स्किल. व्हॉट इज स्किल? येस, विकास सुरी, अजिंक्य घोडे यांनी कमेंट्स केल्यात बरेचशा. कोमल दुधे, सुरेश दाभाडे, अमरजीत कौर कंसा, बरेच जण यांनी काही कमेंट्स केलेले आहे आधी, म्हणून यांचं नाव मी घेतोय. तर सांगता येईल का स्किल्स काय? स्किल्स म्हणजे कौशल्य, म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला येतात. ओके, म्हणजे काय, थोडंसं अजून समजून घेऊ. समजा तुमचा आवाज चांगला आहे. ओके, ही झाली तुमची स्किल. तुम्हाला गाणं गाता येतं चांगलं, ही तुमची स्किल. तुमचं इंग्लिश चांगलं आहे, तुम्ही इंग्लिशमध्ये छान बोलू शकता, दॅट इज युअर स्किल. तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येतो, दॅट इज युअर स्किल. ओके, कोणत्याही स्किल्स आहे, तुमची ड्रॉइंग चांगली आहे, तुम्हाला कम्प्युटरवरती काम करता येतं, इवन तुम्हाला गेम्स खेळता येतात खूप चांगले, मोबाईलचे असतील किंवा ऑन फील्ड असतील, क्रिकेट वगैरे, दॅट इज युअर स्किल. बॅटिंग चांगली करता येतं. तर हे तुमचे स्किल्स असतात. आणि मग आपण त्याच्यातून कमवू करू शकतो. हाऊ वी स्टार्ट अर्निंग, कमवायला सुरुवात कशी करतो आपण? तर सगळ्यात पहिले काय लागतं, तुमच्याकडे काहीतरी स्किल्स असले पाहिजे. ज्याच्याकडे कोणतेही स्किल्स नाही आहे, अर्थात त्याला कमवता येणार नाही. तर आपल्याकडे समजा स्किल्स आहे अँड वी हॅव अर्न सम नॉलेज. आपल्याकडे स्किल्स आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, तर आपल्याला त्यानंतरची स्टेप काय, वी मस्ट बी एबल टू हेल्प अदर्स फुलफिल देअर नीड्स बाय इम्प्लिमेंटिंग आवर स्किल्स अँड नॉलेज.
म्हणजे आपल्याकडे ज्या स्किल्स आपण आहेत आणि आपल्याकडे जे नॉलेज आहे त्यांचा वापर करून इम्प्लिमेंटिंग स्किल्स म्हणजे काय, त्यांचा वापर करून त्यांचा उपयोग करून दुसऱ्यांना काहीतरी आपल्याला दुसऱ्यांच्या गरजा भागवता आल्या पाहिजे किंवा त्यांची काहीतरी मदत करता आली पाहिजे. ओके, जसं इथे आपण चित्र जे बघितलं की हातात एक बॉटल आहे. सिंपलचा विचार करा की तुम्ही समजा एक ग्लास पाणी घेतलं स्वतःसाठी, पिलं तुम्ही, कमाई नाही येणार, ठीक आहे. पण तेच एक ग्लास भरून जर तुम्ही कोणाला देत असले तर कदाचित त्याच्या बदल्यात पैसे मिळू शकतात. आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक वेळेस पैसेच नाही मिळत. तुम्ही जर कोणाला ग्लास भरून पाणी दिलं तर एक थँक्यू तुम्ही त्या ठिकाणी कमवू शकता. ओके, एक चांगली भावना त्याच्याकडनं मिळते, अरे एक ग्लास भरून पाणी दिलं बरोबर. ओके, वी आर ओनली पेड. आता हे समजून घ्या, कारण की याच्यानंतर आता जसं तुमचं 10वी 12वी किंवा तुम्ही आता प्रोफेशनल एज्युकेशनकडे जाताय, 10वी 12वीच्या नंतर जॉबची तुमची तयारी करताय, तर तुम्हाला पैसे कावर मिळतील हे लक्षात घ्या. वी आर ओनली पेड फॉर द वर्क वी डू इफ इट इज एनी हाव हेल्पफुल फॉर अदर्स. म्हणजे कोणतंही काम तुम्ही करा, ते जर तुमच्या स्वतःसाठी करत असले तर त्याचे पैसे मिळणार नाहीये. कधी मिळतील? जे काही तुम्ही काम करणार त्याच्यातून दुसऱ्यांचा काहीतरी फायदा होत असेल, दुसऱ्यांचं काहीतरी उपयोगीत एक काम पडत असेल, त्याच्याबद्दल पैसे मिळतील. ओके, जसं उदाहरण मी आता पाण्याच्या ग्लासचं दिलं. इवन इफ यू आर डुईंग अवर ओन बिझनेस, मग बऱ्याचशा जणांना असं वाटतं की स्वतःचा बिझनेस असला तर मग काय, आपण आपल्यासाठीच काम करतो आणि पैसे मिळतात. तर थोडंसं आपण त्याच्यात पण बघू की आपण स्वतःचा जरी बिझनेस करत असलो तरी त्या बिझनेसमध्ये काय, मस्ट हॅव अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिस दॅट इज युजफुल टू अदर्स. त्या बिझनेसमध्ये पण असं काहीतरी पाहिजे ना. समजा कपड्यांचं दुकान आहे, लोक कपडे विकत घेतात, त्यांना त्याची गरज असते, म्हणून तो बिझनेस चालतो, राईट. सलून म्हणा, आता हेअरकट करण्यासाठी लोक तिथे जातात. किंवा इथे पण आपलं जे एक्झाम्पल आपण बघू, टीचिंग इन्स्टिट्यूटमध्ये सध्या जर विचार केला तर समाजाला कम्प्युटर शिकण्याची गरज आहे. ओके, आणि ते इथून तुम्हाला शिकवलं जातं किंवा त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते, म्हणून हा एक छोटासा बिझनेस इथे चालू आहे, राईट. म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्हाला दुसऱ्यांसाठी काहीतरी करावं लागतं, त्याच्या बदल्यातच तुम्हाला पैसे मिळतात. ओके, वी मस्ट नॉट फॉरगेट द फॅक्ट दॅट वी आर ओनली पेड फॉर द वर्क वी डू फॉर अदर्स. म्हणजे दुसऱ्यांसाठी काम केल्याच्या नंतरच आपल्याला पैसे मिळतील. हे लक्षात आलं सगळ्यांच्या? समजतं इथपर्यंत? येस सर. ओके, गुड. हो सर, हो. Yes, sir. ओके, आता आपला पुढचा प्रश्न आहे की हाऊ वी कम टू नो वी हॅव अर्न समथिंग. म्हणजे आपल्याला कसं कळतं की आपण काहीतरी कमवलं. ओके, आता याच्यामध्ये विचार करण्यासारखं काय आहे, तर हातात पैसे आले की कमवले आपण असं होईल, पण थोडंसं बारकाईने आपण विचार करू. इट इज नॉट ओनली द पे चेक ऑर बँक बॅलन्स. पे चेक म्हणजे काय, की तुमचा पगार जो असतो त्याला पे चेक म्हटलं जातं, ठीक आहे. तर तो आपल्याला मिळतोय म्हणजे आपण कमवलं, किंवा आपल्या बँक बॅलन्स, आपलं बँकेच्या खात्यामध्ये 1,00,000 रुपये आहे किंवा जे काही अमाऊंट असेल, म्हणजे आपल्याला पैसे कमवले आपण असं होतं. तर तसं ॲक्च्युली नाही आहे. वी कॅन से वी हॅव earned when we are able to cater our basic needs and feel satisfied at the end of our work day. म्हणजे काय, की आपण आपल्या बेसिक नीड्स जे आपण थोड्या वेळ पहिले बघितलं होतं, तर आपल्या बेसिक ज्या गरजा आहे त्या आपण भागवू शकतो. ते भागवत असताना आपल्याला काही अडचण येत नाही आणि आपण दिवसाच्या शेवटी आरामात झोपी जाऊ शकतो, म्हणजे कोणत्याही टेन्शन न ठेवता. म्हणजे आपली लाईफ चांगली आहे आणि आपण चांगल्या गोष्टी कमवल्या असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, हे सिम्पलचं लॉजिक त्याच्यामध्ये आहे. तर पहिलं लेक्चर किंवा पहिली जी कन्सेप्ट आहे ते आपण समजून घेतली, टू लर्न टू अर्न. आणि ह्या कन्सेप्ट जी आहे त्याच्यासोबत अजून पुढे जाण्यासाठी आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आपण आता याच्यानंतर MSCIT जाऊ किंवा वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि जो सिलॅबस आहे तो आपण शिकू. आणि ते शिकत असताना पण कमाई, आता हा जो कन्सेप्ट आहे जो आपण बघितला तो लक्षात ठेवून जास्तीत जास्त कसं शिकता येईल काय, ते मी तुम्हाला परत पुढे पुढे सांगेलच मध्ये. पण सध्या तुम्हाला काय करायचं आहे, मग जेवढं पण पॉसिबल तुम्हाला असेल, व्हॉट्सॲपवरती सगळे कनेक्ट असतील. व्हॉट्सॲपचा नंबर आहे ऑफिस, तुम्ही जर घेतला नसेल अजून
तर इथे येऊन क्लासमध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा व्हिडिओ यूट्यूबवर जाईल, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे. फेसबुकवर आपलं पेज आहे, ग्रुप आहे, त्याचे लिंक तुम्हाला पाठवले. म्हणजे जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे कनेक्ट राहा. म्हणजे अशा प्रकारच्या आणखीन काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळत जातील. ओके.